ॐ सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। पठामि संस्कृतं नित्यं वदामि संस्कृतं सदा ध्यायामि संस्कृतं सम्यक् वन्दे संस्कृतमातरम्। सर्वेभ्यः नमो नमः। अद्य षष्ठमः षष्ठमं पाठं पठिष्यामः। आज 6वा धडा त्यातील आपण अभ्यास करणार आहोत. गतकक्षायां किंवा गतायां कक्षायां अस्माभिः आपल्याकडून मागील क्लासमध्ये यणसंधेः नियमम अधीतम आपल्याकडून यणसंधी शिकल्या गेलेल्या आहे. काय आहे ती यणसंधी? इ उ ऋ लृ. बघा, इ उ ऋ लृ हे काय होणार? य व र ल मध्ये परिवर्तित होणार, बदलणार. हा आपण एक संधीर नियम पाहिला होता. संधे हे नियम संधीचा नियम इ उ र लृ य व र ल मध्ये बदलतील ज्यावेळी भिन्न स्वर त्याच्या पुढे येणार आहे. हे लक्षात ठेवायचंय, कारण की वेळोवेळी पदोपदी श्लोकाश्लोकांमध्ये धड्याधड्यांमध्ये आपल्याला काय हा यणसंधीचा नियम लागणार आहे. यणसंधी म्हणजे य व र ल उत्तर येतात, एवढं लक्षात ठेवायचं. हं. यणसंधी म्हणजे य व र ल ही उत्तरं असतात. मग कधी ते पण लक्षात ठेवा. मागील पाठामध्ये आपण अधः आणि अधि असे दोन शब्द पाहिले होते. अधि म्हणजे आतमध्ये. अधि शब्दाचा अर्थ आपण पाहिला होता. अधि आतमध्ये. ठीक आहे. त्या अधिलाच जर आपल्याला सांगायचं असेल आत आतमध्ये, अंदर अंदर, आत आत, तर मग त्याची आपण संधी करून यणसंधी होऊन काय होत होतं? अध्य अध्यधी. म्हणजे अधि अधि त्याचं झालं अध्यधी, म्हणजे आत आत. ओके. वनस्य वनम अध्यधी ऋषी ही वसती. वनम अध्यधी म्हणजे वनाच्या आत आत, म्हणजे वनाच्या आत एक डोंगर, डोंगराच्या आत एक गुहा, आत आत मध्ये काय करतात? ऋषी राहतात. शरीरम अध्यधी आत्मा निवसती. शरीराच्या आत आत, शरीराच्या आत काय? मन. मनाच्या आत काय? बुद्धी. आणि बुद्धीच्या आत काय? परमात्मा. कुठे सांगितलंय हे? 3ऱ्या अध्यायामध्ये सांगितलेलं आहे. सेकंड लास्ट नंबरचा श्लोक. इंद्रियाणि पराण्याहुः इंद्रियेभ्यः परं मनः मनसस्तु परा बुद्धी यो बुद्धेः परतस्तु सः. इंद्रियांच्या आतमध्ये मन आहे, मनाच्या आतमध्ये बुद्धी आहे, बुद्धीच्या आतमध्ये, इथं आतमध्ये म्हणजे पलीकडे, आतमध्ये काय? परमात्मा. अध्यधी हे आपण पाहिलं होतं. या ठिकाणी यण संधी आपण वापरली होती. आता आपण पुढची संधी पाहणार आहोत आणि उरलेल्या काही गोष्टी. अधः अधः या सगळ्या पुढे लागणार आहेत, या पाठामध्ये येणार आहेत, म्हणून जागोजागी वापरल्या जातात या संध्या. ठीक आहे. बघा, अधः. मग अधः अधः असं जर 2 वेळा आलं तर काय होईल? अधः शब्दस्य अग्रे पुनः अधः शब्द यदि आगच्छति तदा किं भविष्यति? अधः शब्दस्य अग्रे पुरतः यदि अधः शब्दः आगच्छति और भवति तदा किं भवति, किं भविष्यति? बघा, नियम लक्षात घ्या, अतिशय महत्वाचा आहे.
या पाठामध्ये पण तो आपल्याला लागणार आहे. सोप्या पद्धतीने सांगतो. विसर्गाच्या मागे सगळे इकडे. विसर्गाच्या मागे आणि विसर्गाच्या पुढे असेल तर बघा, मागेही पाहिजे, पुढेही पाहिजे, तर काय होईल? तर बघा, विसर्गाचा उ होईल. काय होईल? विसर्गाचा, विसर्ग म्हणजे दोन टिंब, त्यांचं काय होईल? उ. आणि बस, तसंच राहील. बघा, काय नियम आहे? विसर्गाच्या मागे विसर्गाच्या पुढे असेल तर विसर्गाचा उ होतो. विसर्गाचा उ होतो म्हणून याला म्हणतात उत्वसंधी. यणसंधीमध्ये य व र ल ही उत्तर येतात म्हणून त्याला म्हणतात यणसंधी. उत्वसंधीमध्ये उ होतो म्हणून त्याला म्हणतात उत्वसंधी. मग आता ह्याच्यामध्ये दोन प्रकार आहेत म्हणून आपण ह्याला नाव देऊया उत्व एक. सोपं. उत्व एक, त्याला इंग्लिशमध्ये उत्व वन असं आम्ही म्हणत असतो. मग आता आणि उ मिळून एक सोपा प्रश्न येतो. आणि उ मिळून काय होत असतं? बोला. उत्व संधी ना. नाही नाही नाही, आणि चा काय होतो? उत्वसंधी म्हणजे विसर्गाचा उ होतो. ओके, ओके. याला दुसरं काय नाव आहे? कारण की हे विसर्गामध्ये बदल होतोय म्हणून याला विसर्ग संधी असं म्हणतात. लक्षात घ्या, टेन्शन नका घेऊ. हा, यणसंधीमध्ये स्वरांमध्ये बदल होत होता म्हणून त्याला स्वरसंधी म्हणतात. मग ज्या ठिकाणी व्यंजनांमध्ये बदल होतात त्यांना काय म्हणतील? बोला. स्वरामध्ये हम्म. बदल स्वरसंधी, विसर्गामध्ये व्यंजन बदल विसर्ग संधी, व्यंजनामध्ये बदल व्यंजन संधी. व्यंजन संधी. तीनच प्रकार आहेत संधीचे: स्वर संधी, व्यंजन संधी, विसर्ग संधी. मग स्वर संधीमध्ये यण, गुण, वृद्धी, अयादी. व्यंजन संधीमध्ये चर्त्व, जस्त्व, फक्त नाव कानावरून जावे म्हणून चर्त्व, जस्त्व, श्चुत्व, ष्टुत्व, शत्व, नाही, सत्व शत्व नाही, ष्टुत्व. हा. आणि विसर्ग संधीमध्ये उत्व एक, उत्व दोन, लोप एक, लोप दोन, एवढ्या 15-16 संध्या जर आपल्या चांगल्या तयार असतील, गीतेमधलं काही उचला, तुम्हाला सॉल्व्ह करता येईल. प्रश्न काय राहिला? आणि उच्च मिळून काय होतं? सर दोन्ही स्वर आहेत मग स्वर संधी होईल ना. नाही ना. हा, बरं, हा ठीक आहे. अच्या पण आपण ते बघितलंच नाही अजून, ठीक आहे. पण आणि उ हे एकत्र आल्यानंतर त्यांचा बनतो ओ. सुरुवातीला मी सांगितलं होतं, कोणाच्या लक्षात असेल? उ, उ, ओ ओ. होतो आणि आऊ, आऊ, औ होतो. अ ओ होतो. ठीक आहे. मग या दोघांचा मिळून ओ होणार. बघा, ओ. ओ. आणि पुढचा आहे असाच राहणार. सोपं आहे. आता एक उदाहरण देऊन सांगतो. आता संधीचा नियम कसा लक्षात ठेवायचा आहे, लक्षात घ्या. विसर्गाच्या मागे विसर्गाच्या पुढे असेल तर विसर्गाचा उ होतो. उ आणि मागील मिळून ओ होतो. बघा, विसर्गाच्या मागे विसर्गाच्या पुढे असेल तर विसर्गाचा उ होतो. उ आणि मागील मिळून काय होतो? ओ. ओ. हम्म. पण आता गंमत अशी आहे की इथं थांबत नाहीत ते. त्यांचं म्हणणं आहे अजून एक संधी या ठिकाणी होते. बघा, अजून एक संधी अशी होते की या ओच्या पुढे जर आला. आता बरेच जण जे अ, गीता वाचन करतात त्यांच्या मनामध्ये हा प्रश्न असेल की जर या कधी कधी एक असं बघा, एस काइंड ऑफ थिंग येते बघा संस्कृतमध्ये. कधी कधी ते हा. वापरतात एस. त्याला ओ. एक नाव आहे अवग्रह. ठीक आहे, अवग्रह किंवा त्याला द्विखंड असं सुद्धा म्हणतात. ठीक आहे. मग त्याचं नाव द्विखंड
किंवा अवग्रह असं म्हणतात. काय करतं ते? हा. हम्म. त्याला आपण पूर्वरूप संधी एक नाव आहे, मराठीमध्ये नाव दिलेलं आहे त्याला. म्हणजे लक्ष द्या, पहिलं लक्ष द्या, आता सगळं डोक्यातून काढून टाका आतापर्यंत काय बोललो एवढं 2 मिनिटात. उत्व संधी आपल्याला कळालेली आहे. ठीक आहे, एक नियम, एक अजून उदाहरण देऊन सांगतो म्हणजे अजून क्लिअर होईल. बघा, रामः रामः अत्र. ठीक आहे, याच्या बाजूलाच देतो म्हणजे प्रत्येक स्टेपला तुम्हाला मला तेच सांगता येईल. हम्म. रामः अत्र. आता या ठिकाणी काय आहे बघा, याच्या पुढे लिहू का? राम, अ बाजूला काढला, विसर्ग राहिला. अत्र मधला अ बाजूला काढला, त्र बाजूला केला. काहीच केलेलं नाहीये मी आतापर्यंत. काय केलंय? फक्त शब्द वेगळे काढलेले आहेत. संधी कधी होते मागे मी सांगितलं होतं, पुन्हा सांगतो. पहिल्या शब्दातील शेवटचं अक्षर दुसऱ्या शब्दातील पहिलं अक्षर एकत्र येऊन नवीन तिसरं काहीतरी अक्षर तयार होतं, त्याला संधी म्हणतात. मग आता राम मधला मी अ बाजूला काढला आणि अत्र मधला अ. मग आता आपली कंडिशन या ठिकाणी सॅटिस्फाय होते का? बघा, विसर्गाच्या मागे अ, पुढे अ असेल तर काय होणार? विसर्गाचा उ होणार. मग बघा आता, राम प्लस अ प्लस उ आणि अत्र. बघा हे एवढं कोणाला नाही समजलं. काहीच केलेलं नाहीये, या विसर्गाचा उ केलाय फक्त मी. त्याला पण रंग देतो. वर्ण वर्णम दास्यामी. आता मग काय पुढे संधी होते? राम आणि या अ आणि उ ला मिळून होतो ओ. अ हो. उ, अ उ, ओ होतो. आणि अत्र. मग आता टोटल काय झालं सगळं मिळून एकत्र? बघा, लक्ष इकडे. रामो प्लस अत्र. हम्म. रामो प्लस अत्र. आता मला ते पूर्वरूप का पररूप आठवत नाही बरं का. पर मी आज शाळेत उशीर झाला जरा. हा, असू द्या. चला, मग आता काय होतं? एक दुसरा नियम याच्यामध्ये लागतो. काय नियम लागतो बघा, सोपा आहे म्हणून लगेच सांगून टाकूया. ओच्या पुढे जर, थोडासा मोठा नियम आहे पण आपण त्याला छोटं करूया. अच्या पुढे जर अ आला, ओच्या पुढे जर अ आला तर अच्या जागी द्विखंड होतो. दोन खंड म्हणजे ज्यांना विभाजतो त्याला द्विखंड म्हणतात. त्याला दुसरं नाव सुद्धा आहे अवग्रह. अवग्रह, द्विखंड. वा वा म्हणजे किंवा संस्कृतमध्ये अवग्रह. द्विखंड किंवा अवग्रह त्या एस ला म्हणतात. मग कसं होणार? अ रामो अवग्रह आणि त्र, दोन नियम लागले या ठिकाणी. सर मग वाचायचं कसं? काय नाही, हा जो द्विखंड आहे त्याला थोडस ओढायचं. रामोत्र. रामोत्र म्हणायच्या ऐवजी रामोत्र. थोडस त्याला ओढायचं, एवढंच. आता पुन्हा सांगतो बघा, विसर्गाच्या मागे पुढे अ आला, विसर्गाचा उ. अ आणि हा उ मिळून ओ. आणि ओ च्या पुढे जर अ असेल, ठीक आहे, या अ ला काय होतंय? पूर्वीच्या धात पूर्वीच्या अक्षराबरोबर तो मिळून जातोय. बघा बघा बघा, हा इथे लक्षात द्या सगळ्यांनी. आता वेगळा रंग देऊ. हा अ काय होतोय? या पूर्वीच्या ओ बरोबर मिळून जातोय. म्हणून त्याला म्हणतात पूर्वरूप. जर मी चुकीचं नसेल तर हा. पूर्वरूप आणि पररूप असे दोन्ही पण आहेत. सध्या आपण अ जो आहे तो पूर्वीच्या शब्दाचं रूप घेतो म्हणजे त्याच्याशी मिळून जातो. म्हणून रामोत्र होतं. मग गीतेमध्ये जागोजागी तुम्हाला हे सापडतं. ठीक आहे. उत्वसंधी. मग हे कशासाठी सांगितलं एवढं सगळं? ह्या अध अध मध्ये काय होईल आता? अधोधह. अगं. मग बघा, अधोदह म्हणजे काय? खाली खाली. अधह म्हणजे खाली. पण त्याच्याही खाली जर मला सांगायचं असेल, पृथ्वीम अधोधह जलम असती. पृथ्वीच्या काही लेयर आहेत, त्याच्या खाली पाणी आहे. बरोबर, लगेच नाही
म्हणजे एक 2-3 इंचात नाही पाणी लागत, थोडंसं खाली जावं लागतं आपल्याला. अधोधः. ठीक आहे. आणि जर फक्त डायरेक्ट खाली जर म्हणायचं असेल तर वृक्षस्य अधः नरः शेते किंवा शयनम करोति. वृक्षस्य अधः किंवा वृक्षम अधः नरः शयनम करोति. झाडाच्या एकदम खाली, पण खालच्या खाली असेल तर, कळतंय का? आत आत, खाली खाली असेल तर काय होणार? ही संधी लागणार. या संधीचं नाव काय? उत्ववन. काय संधी कशी सांगायची जर विचारलं कोणी तर, विसर्गाच्या मागे आणि पुढे अ असेल तर विसर्गाचा उ होतो. उ आणि मागील अ मिळून ओ होतो. आणि ओच्या पुढे जर अ आला तर त्या अ चा कशाचा द्विखंड होतो? अ चा द्विखंड अवग्रह होतो. रामोत्र. म्हणून अधः अधः हे तुम्हाला मी सांगितलं. चला आता धडा जवळजवळ आपला संपलेला आहे. म्हणजे एक भाग त्यातला जो नियमांचा असतो तो. आता पुढे शब्द आपण पाहूया. धनम. तुमच्यासाठी मी लिहितो, सगळ्यांकडे बऱ्याच जणांकडे पुस्तक आहे. धनम म्हणजे धनच. अ धन. रामः धनम इच्छती. ठीक आहे. इच्छती म्हणजे इच्छा करतो. रामाला धन पाहिजे, सगळ्यांनाच धन पाहिजे. नगरम. आता विशेषतः काय आहे या धड्यामध्ये? सगळे, जवळजवळ सगळेच नपुंसकलिंग शब्द आहेत. म्हणजे कधी कधी काय होतं, आपल्याला एखाद्या शब्दाचं लिंग सांगता येत नाही. मग यांनी काय केलं? हा, या धड्यात पुल्लिंग, या धड्यात स्त्रीलिंग, या धड्यात नपुंसकलिंग, एका धड्यामध्ये सगळे मिक्स असं पण होतं. पण यांनी या धड्यामध्ये नपुंसक नपुंसक लिंग शब्द दिलेले आहेत. मग धनम. यातलं धनम आपल्याला माहिती, नगरम आपल्याला माहिती. नगरम म्हणजे नगर. आसनम हे सुद्धा माहिती आहे, मराठीची कृपा. आसनम, आसन. ठीक आहे. अध्ययनम हे सुद्धा बऱ्याच जणांना माहिती आहे, पण अध्ययन म्हणजे काय? एखादा अ, आपण शाळेत जाण्याला अध्ययन नाही म्हणत बघा. संस्कृतच्या अभ्यासालाच किंवा नवे नवे तर आत्म्याविषयीच्या ज्ञानाला अध्ययन म्हणतात. किंवा संस्कृतच्या तरी मी अध्ययन करतोय, आपण असं म्हणत नाही मी फिजिक्सचं अध्ययन करतोय, मी फिजिक्स शिकतोय. अध्ययन थोडा टेक्निकल शब्द आहे, म्हणजे तो त्याच संदर्भात वापरला जातो. कुठल्या संदर्भात? संस्कृत अभ्यास करण्याच्या किंवा आत्म्याचं चिंतन करण्याच्या. अध्ययन शब्दाचा अर्थ अध्ययनच आहे. ज्ञान. तर काही लोक ज्ञान म्हणतात, पण आपण मराठी आहोत तर मराठी लोक काय म्हणतात? ज्ञान. द थोडस त्यात टाकतात. का? तर आपले जे पूर्व सगळे लोक आहेत त्यांनी तसंच म्हटले. कोणीच ज्ञान नाही म्हटले. हिंदी लोक ज्ञान म्हणतात, आपण काय म्हणायचं? ज्ञान. ज्ञान. तो शब्द कशापासून बनलेला आहे? ज आणि य. तो ज्ञ, ज्ञ असा आपण त्याला म्हणतो. किंवा अजून काही खोल रिजन असेल, आपण ज्ञान म्हणतो. मी ज्ञान म्हणणार आहे. कार्यम. हा शब्द कसा चालतो कोणाला माहिती का नाही? हा, अटॅक देऊ नका मला. कार्य. कसा चालतो शब्द? हे नगरम धनम शब्द कसे चालतात हे? अयो, अयो, अयो. वनम सारखे, वने हा, वनानी. वनम वने वनानी. तसं धनम कसं चालेल? धनम धने धनानी. आसनम आसने आसनानी. अध्ययनम अध्ययने अध्ययनानी. ज्ञानम ज्ञाने ज्ञानानी. कार्यम कार्ये कार्यानी. नगरम नगरे नगरानी. प्रथमा द्वितीयासारखी तृतीयापासून अष्टमीपर्यंत, सप्तमीपर्यंत. नसेल माहिती तर सांगतो, घाबरू नका. हे बघा, संपूया आधी हे. ओदनम. कार्यम म्हणजे काम. अहम कार्यम करोमी, मी काम करतो. त्वम कार्यम करोषि, तू काम करते. भवान कार्यम करोति. कार्यम काम काम काम. कार्य आणि खूप कामच काम. ओदनम. ओदनम म्हणजे भात. ओदनम म्हणजे भात. एक असतं तंडुलम. आवाज येतो ना?
हा, तंडुलम म्हणजे तांदूळ. ओदनम म्हणजे भात, म्हणजे कुक्ड राईस. ओके. हम्म, ओदनम. हम्म, भात. नेक्स्ट वर्षम. मराठीमध्ये पण वर्षम, तमिळमध्ये पण वर्षच म्हणतात, संस्कृतमध्ये पण वर्ष म्हणतात. वर्षम. आणि दिनम. वर्षम वर्षे वर्षानी, दशवर्षानी जातानी, 10 वर्ष झाली. संस्कृतम पठामी. सगळे शब्द आपल्याला संस्कृत मराठीच्या कृपेमुळे माहिती आहेत. धनम, आसनम, अध्ययनम, ज्ञानम, कार्यम, नगरम, ओदनम, वर्षम, दिनम. फक्त आता नियम समजून घ्यायचा आहे. हम्म. सॉरी, क्षम्यताम. बघा, शब्द काय आलेले आहेत? सोपे आहेत. हम्म. एकच या ठिकाणी अ, नियम आहे. आता काय नियम आहे बघा. नियम असा आहे, ज्यावेळी आपण समय, नियम असले तुम्ही इथे, नियम लक्षात घ्या. ज्यावेळी आपण वेळ, तिथं स- वेळ आणि स्थान सांगतो. वेळ आणि हा हा स्थान सांग. स्थान के दूरवाची, म्हणजे ठिकाणाविषयी जे दूरवाची शब्द आहेत. वेळ आणि ठिकाणाविषयीचे, म्यूट करा जर बोलत असाल तर, ठिकाणाविषयीचे दूरवाची शब्द. दूरवाची शब्द म्हणजे जे शब्द वापरल्यानंतर दूर आहे, लांब आहे असं कळतं त्या शब्दांमध्ये. ठीक आहे. वेळ किंवा दूरवाची शब्दांमध्ये काय होतं? द्वितीया विभक्ती होते. आता यांचं काय चाललंय? ज्या ज्या ठिकाणी द्वितीया शक्य आहे, होते, त्या त्या ठिकाणचं सगळे शब्द ते आपल्याला सांगतायत. तर वेळ आणि ठिकाणाविषयीचे दूरवाची शब्द सांगणारे शब्द ज्या ज्या ठिकाणी असतील, त्या त्या ठिकाणी काय होतंय? द्वितीया विभक्ती. उदाहरण देतो म्हणजे कळून जाईल. एकदा सांगितल्यावर 50% कळतं, उदाहरण दिलं की 100% कळतं. आता मी अ, यांनी उदाहरण दिलेले. हा, 10 दिवस लिहितोय. 10 दिवस लिहितोय. अहम दश, आपण पाहिलेलं आहे. एकम द्वे वदंतु सर्वे, त्रीणि चत्वारि आनय वारी, पंच षट कराभ्याम फट, सप्त अष्ट संस्कृतनिष्ठ, नव दश भाषा प्रवेश दश. अहम दश. आता दिन. दिन कसा शब्द आहे? पुल्लिंग आहे का स्त्रीलिंग आहे? नपुंसकलिंग आहे. नपुंसकलिंग आहे. मग दश म्हणजे एक आहे का दोन आहे? जास्त आहेत. म्हणून दिन येणार का दिने येणार? अय्यो, लय फास्ट झाले क्वेश्चन. बघा, ठीक आहे. दश म्हणजे बहुवचन आहे. दिनम शब्दाचं बहुवचन काय येईल? दिनम, दिने, दिनानी. कसं येईल? वनम, वने, वनानी, दिनम, दिने, दिनानी. अहम 10 दिनानी लिखामी. मी 10 दिवस झाले लिहितोय. 10 दिवस, आणि लिहिण्याची क्रिया अजून चालू आहे. 10 दिनानी लिखामी. 10 दिवस झाले. आता या ठिकाणी आपण काय सांगतोय? वेळ सांगतोय. ठीक आहे. सह म्हणजे तो, सगळ्यांना माहिती आहे. सह त्यांनी लिहिलेलं आहे पंचवर्षानी. अहम पंचवर्षानी. परत वर्षांनी काय येणार? कारण की पाच हे काय आहे? पाच हे बहुवचन आहे, म्हणून वर्षानी. हो. अहम पंचवर्षानी. 5 वर्ष झाले काय? जपामी. 5 वर्ष झाले मी जप करतो. तुम्ही एक वेळ सांगताय, म्हणून त्या ठिकाणी द्वितीय विभक्ती होणार, तर वर्षानी. पण इथे सह सह वापरलंय ना, सह. अहो, वर्षानी जपामी वापरले. येईल. नाही, सह जपामी सॉरी का? सॉरी सॉरी सॉरी. सह जपती. अहम जपामी, वा वा वा, कोणतरी जागा आहे.
सहजपती. अरे, लॅपटॉप झोपला आता वाटते. सहजपती. सह पंचवर्षांनी जपती, तो 5 वर्ष जपतोय. तर आता जप किती दिवस झाले चाललोय? 5 वर्षे. बघा, आपल्या सगळ्या शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे की नामाने मुक्ती भेटते, नामाने मुक्ती भेटते. पण किती वर्ष जपल्याने हे कोणीच सांगितलेलं नाही. काही काही ठिकाणी असं म्हटलंय की नाम घेतल्या घेतल्याच, पण कोणाला घेतल्या घेतल्या आपल्याला तर तसं वाटत नाही, आहे का नाही? नाम घेतल्या घेतल्या मोक्ष आहे असं सांगतात. वेळ नाही लागत, सद्यो मुक्ती लगेच. पण किती? कोणीच नाही सांगितलेले. पण आपले एक गोंदवलेकर महाराज होऊन गेले, अतिशय ब्रह्मयोगी, कर्मयोगी, ब्रह्मनिष्ठ. त्यांनी आपल्याला सांगितले, एक 13 करोड जप झाला तुम्ही मुक्त होता. तोपर्यंत माणूस माणूस राहतच नाही, पूर्ण बदलून जातो तो. बरं, असू द्या, तो काही विषय नाही. ठीक आहे. ज्या ज्या वेळी वेळ सांगत त्यावेळी त्यावेळी आपण काय द्वितीय विभक्ती वापरतो. मग त्यांनी एक अंतराचं पण दिलेलं, दूरवाची शब्द म्हणजे 2 किलोमीटर, अशा प्रकारचं. बघा, सह क्रोशम गच्छति. क्रोश म्हणजे कोस. ठीक आहे, संस्कृतमध्ये क्रोश म्हणून झाली द्वितीय विभक्ती. सह क्रोशम गच्छति. एक कोस म्हणजे 3 किलोमीटर. याच्यात दिलंय का हे? कुठेतरी वाचलेलं आहे मी. एक कोस म्हणजे 3 किलोमीटर. अशा प्रकारे सहक्रोशम गच्छति. क्रोश शब्दाचा काय अर्थ, काय कुठली विभक्ती झाली? द्वितीय विभक्ती झाली. तर तो 2 कोस, 3 कोस किंवा कोस जातो, 1 कोसभर जातो. मग हा काय आहे? क्रोश हा दूरवाची शब्द आहे. म्हणजे कोस म्हटलं की आपल्याला अंतर कळतं की एवढं अंतर आहे, तेवढं अंतर आहे. म्हणून क्रोशची झाली द्वितीय विभक्ती. दिन आणि वर्ष हे वेळ सांगतात म्हणून त्यांची झाली द्वितीय विभक्ती. लास्ट टॉपिक. अजून एक लागेल. ठीक आहे. एवढं क्लिअर आहे? क्लिअर आहे. धातू बघूया, मग उरलेलं पुढच्या क्लासमध्ये. आतापर्यंत काय बघितलं आपण? नपुंसकलिंग शब्द सगळे आपल्याला माहिती आहेत जवळजवळ. वेळ आणि ठिकाण यांच्याविषयी दूरवाची असणारे जे शब्द आहेत. आता वर्ष पण काय सांगतं? वेळ सांगते, पण दूरवाची. 2 वर्षांनी किंवा 2 वर्ष एक वेळ सांगते आणि दूरची सांगते, म्हणून द्वितीय विभक्ती. पुढे आता बघा, काही धातू आहेत आपल्याला माहिती आहेत, मराठीमध्ये आपल्याला जवळजवळ शिकलो. मग लक्षात कसं ठेवायचंय? खाद, खादती खाद. म्हणजे खाणे. जसं पठ, पठती. असं का लक्षात ठेवायचंय? कर्मणी प्रयोगामध्ये लागणारे म्हणून आत्ताच तयारी ठेवा. धाव, आता ह्याचं मला सांगायची गरज नाही वेगळी. धावती म्हणजे धावणे. लिहित नाही आता मराठीत, तुम्हाला माहिती. क्रीड, सांगा बरं. क्रीडती. हा, फक्त आता क्रीडती. क्री मधली क्री दीर्घ आहे एवढं लक्षात ठेवा. लिहिताना तोच गोंधळ होतो. क्रीडती. आणि चल, काय गरज आहे का मला चल. सांगायची? चल. चलती म्हणजे चालणे. चालणे. अशा प्रकारे खादती, धावती, क्रीडती, चलती. एक एक वाक्य तर सांगतो, म्हणजे आपण आपली प्रॅक्टिस करायसाठी मोकळे पुढच्या 20 मिनिटं. बघा, खादती. अ मनुष्य म्हणजे माणूस. धनम न खादती. माणूस माणूस पैसा खात नाही. धनात सुखम अनुभवती. हम्म. धनात पैशापासून, पैशातून. रामात पंचमी विभक्ती. धनात पंचमी, पैशापासून सुख अनुभव करतो. म्हणजे माणसाला किती मोठी गोष्ट आहे. पैसा पैशासाठी नकोय. पैसा काहीतरी मिळवायसाठी पाहिजे. म्हणजे पैशात आनंद नाही माणसाला. पैशातच आनंद असता तर पैसा मिळाल्यानंतर तो खर्च केला असता का त्यांनी? म्हणजे आपण नाही खर्च करत, तो भाग वेगळा आहे. कारण की जाण्यात दुःख होतं म्हणून. पंचदशीकार असं म्हणतात, नाशे दुःखम, व्यये दुःखम, आणि कमवताना दुःख होतच होतं. बरं, जाऊ दे, हा काही विषय नाही. माणूस पैसा खात नाही, एक सोपं वाक्य आहे.
पैशापासून सुख अनुभव करतो आणि ते सुखाचा उपभोग घेतो. ठीक आहे, पैसा पैशासाठी नाही आपल्याला पाहिजे. बघा, जर समजा घरात कोण आजारी असेल आणि ते पैसे देऊन पण वाचवता नाही आले, तर आपण काय म्हणतो? लगेच आपण म्हणतो, काय उपयोग या कागदांचा? काहीच उपयोग नाही, कारण की पैशातून प्राण नाही वाचला एखाद्या माणसाचा. म्हणजे पैसा पैशासाठी नाही, एवढं मला सांगायचं. ठीक आहे, पैशापासून सुख येतं. हो, भौतिक सुख येतं. भौतिक सुख हे वास्तविक सुख आहे का? नाहीये. भौतिक सुख हे एक फसवणूक आहे मोठी. डोंबाऱ्याचा खेळ असतो बघ, जादूचा खेळ. तो काय करतो? जादूचे पैसे पाडतो आणि मग सगळा खेळ झाल्यानंतर काय करतो? परत पैसे गोळा करतो आपल्याकडून. त्याच्याकडे जर पैसे पाडायची जर ताकद असते, तर त्याने आपल्याला कशाला पैसे मागितले असते? तर खरं सुख त्याच्यातून नाही येत. चला, धावती. बालिका. 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 अ, बालिका नगरे धावती. आता बघा, लक्षात द्या. रामे, रामामध्ये, रामात. बालिका हम्म. नगरे धावती. मुलगी काय करते? शहरामध्ये धावते. बरं. अ, क्रीडांगणे म्हणता येईल का इथे? क्रीडांगणे क्रीडांगणे पण म्हणता चालेल. येईल. हो, क्रीडा क्षेत्रे म्हणता येईल. भूमव म्हणता उद्याने. येईल. गृहे म्हणता येईल. कुठे पळवायचं तिथे पळवा. शी इज रेडी टू रन. उद्याने. कुठं पळवायचं ते पळवा. मार्गे धावती. कुठेही म्हणा ना, काय हरकत नाही. अग्नौ धावती. अग्नीवर धावते. तमिळनाडूमध्ये एक परंपरा आहे, त्यात ते आगीवरती धावतात चौथ्या का पाचव्या दिवशी देवीच्या ह्याच्यात. असो. च क्रीडती. क्रीडती. अ क्रीडती. क्रीडालुहु म्हणजे खेळाडू. क्रीडालुहु. क्रीडालुहु. क्षेत्रे क्रीडती. क्षेत्रे म्हणजे शेतात. आपण शेतात घेऊ. क्रीडती. अहम असेल तर क्रीडामी. आणि शेवटचं वाक्य चलती. अ पिता. येणारच आहे तुम्हाला पुढे. काय येऊन गेले वाटतं. हा, किंवा जनक पिता. अ पुत्रम प्रति. प्रति म्हणजे कडे. आपण पाहिलेले. चलती. पिता पुत्रम प्रति चलती. वडील मुलाकडे जातात. बघा, खादती. आजचं सगळा पाठ जवळजवळ आपल्याला माहिती, फक्त तो व्यवस्थित लिहिता यायला पाहिजे. खाद म्हणजे खाणे. खादती खाणे, धावती, क्रीडती, चलती, सगळं आपल्याला माहिती. धनम, कार्यम, सगळं सगळं आपल्याला माहिती. बालिका नगरे धावती. प्रति म्हणजे काय अर्थ होतो? कडे. पिता पुत्रम प्रति चलती. वडील मुलाकडे चालतात. हे चालत जातात. क्रीडालुहु म्हणजे एखादा खेळाडू. क्षेत्रे क्रीडती. तो काय करतो? क्षेत्रामध्ये खेळतो. आता या पाठामध्ये असे 3 धातू ह्यांनी दिलेले आहेत, जे की फार अवघड आहेत. ठीक आहे. पण ते आपल्याला वापरायचेत. त्याच्यामुळे त्या धातूंचे डायरेक्ट मी तुम्हाला फोटो, क्लासमध्ये त्याला भरपूर वेळ लिहित बसण्यापेक्षा डायरेक्ट पुढच्या क्लासमध्ये आधीच टाईप करून ठेवलेले फोटो तुम्हाला दाखवेन. आणि आपला हा पाठ अजून काही उपपदांना घेऊन संपणार आहे. आता आपण पाठीमागच्या पाठाचे काही वाक्य प्रॅक्टिस करूया. तुमचे काही प्रश्न असतील या संबंधाने ते बघूया. शिकवायचा भाग झालेला आहे आणि याला रिव्हिजन देऊया अजून एक पाहिजे तर. लगेच जॉईन व्हा सगळ्यांनी. उत्वसंधी, नपुंसकलिंग शब्द, एक नियम, 4 धातू पाहिलेले आहेत. वाक्य बनवा. हम्म.